नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटसाठी प्रॉपर्टी हा एक चांगला पर्याय मानला जातो. अनेकदा लोक प्रॉपर्टी घेऊन त्यावरती घर बांधून ते भाड्याने देतात. ही त्यांच्यासाठी उत्पन्नाचे एक उत्तम साधन देखील असतं. मात्र तुमच्या एका चुकीमुळे काही काळानंतर ती प्रॉपर्टी भाडेकरूचीच होऊ शकते आणि म्हणूनच घरमालकाने सतर्क राहणं आवश्यक आहे. एक चूक त्याला महागामध्ये पडू शकते. तुमची मालमत्ता कधीही बेवारस सोडू नका. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यामागील सर्वात मोठं कारण म्हणजेच भविष्यात ती आपल्याला उपयोगी पडेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करत असतो आणि म्हणूनच लोक प्रॉपर्टी विकत घेऊन ती सोडून देतात किंवा भाड्याने देतात. परंतु तुमची एक चूक तुम्हाला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. भविष्यासाठी घेतलेली प्रॉपर्टी तुम्ही गमावण्याचा देखील धोका पत्करू शकता. कारण कधीकधी असं होतं की घरमालक प्रॉपर्टी विकत घेऊन ती भाड्याने देतो आणि ती कायमच भाडेकरूकडे सोडून देतो. अशावेळी भाडेकरू टेनंट लँडलॉर्ड प्रॉपर्टी राईट त्या प्रॉपर्टीवरती हक्क सांगायला सुरुवात करतो. काही वेळा तर तो त्या प्रॉपर्टीचा मालक देखील बनतो. मग प्रश्न पडतो की हे कसं शक्य आहे, परंतु हे कायदेशीरदृष्ट्या शक्य आहे. तर मग चला जाणून घेऊयात की हे घडतं तरी कसं. मित्रांनो, जर एखाद्याजवळ मोकळी संपत्ती म्हणजेच प्रॉपर्टी असेल तर तो त्यावरती दुकान किंवा घर बांधून भाड्याने देतो. हे उत्पन्नासाठी एक चांगलं साधन आहे. मात्र भाड्याने मालमत्ता देताना घर मालक काही चुका करतो. जेव्हा घर मालक आपली प्रॉपर्टी रिकामी करून घेण्याचा विचार करतो तेव्हा काही भाडेकरू त्या प्रॉपर्टीवरती हक्क सांगू लागतात. काही वेळा अशी प्रकरणं समोर आली आहेत की जिथे भाडेकरू घर मालकाच्या संपत्तीचा मालक बनतो. सांगितलं जातं की एका ठराविक कालावधीनंतर भाडेकरू अनेक वर्ष राहिल्यानंतर त्या संपत्तीवरती आपला हक्क हा सांगू शकतो. तो त्या संपत्तीवरती कब्जाही करू शकतो. आता असा प्रश्न पडतो की हे कसं शक्य आहे. तर आता प्रश्न असा आहे की एखाद्या कायदेशीर अधिकाऱ्याच्या अंतर्गत भाडेकरू मालमत्तेवरती हक्क सांगू शकतो का. तर तो कायदा कोणता आहे. असं होऊ शकतं, परंतु त्यासाठी काही नियम आणि कायदे आहेत. जर घर मालकाला हे नियम माहीत असतील तर त्याची मालमत्ता सुरक्षित राहील आणि तो भाडं वसूल करू शकेल. पण जर त्याला माहीत नसेल तर भाडं मिळणंही बंद होईल आणि प्रॉपर्टी देखील हातातून जाऊ शकते. सर्वसाधारणपणे भाडेकरू मालमत्तेवरती प्रॉपर्टी राईट सांगू शकत नाही, कारण भाडेकरूला मालकाच्या मालमत्तेवरती कोणत्याही प्रकारचा अधिकार नसतो. पण हा अधिकार एका ठराविक कालावधीपर्यंतच मर्यादित असतो. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट याच्या अंतर्गत ॲडव्हर्स पोझिशन या नियमामध्ये हा विषय येतो. या नियमांतर्गत कब्जाधारी व्यक्ती तुमची मालमत्ता विकण्याचा अधिकार देखील राखून ठेवते. जर एखादी व्यक्ती कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय 12 वर्षे एका मालमत्तेमध्ये राहत असेल तर ॲडव्हर्स पोझिशनच्या अंतर्गत ती मालमत्ता त्याच्या अधिकारामध्ये येते. जर एखादी व्यक्ती सातत्यानं 12 वर्षे एकाच प्रॉपर्टीवरती राहत असेल आणि मीटर त्याच्या नावावर असेल, पाणीपट्टी तो भरत असेल आणि 12 वर्षे तो प्रॉपर्टीची देखभाल करत असेल तर कायदेशीररित्या तो त्या प्रॉपर्टीवरती हक्क सांगू शकतो आणि त्याला मालमत्तेचा मालक म्हणून न्याय देखील मिळू शकतो. त्यामुळे घर मालकांनी आपले अधिकार ओळखले पाहिजेत. त्यांनी भाडेकरूसोबत रेंट ॲग्रीमेंट बनवायलाच पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये कोणीही तुमच्या मालमत्तेवरती कब्जा सांगू शकत नाही. तुमची मालमत्ता ही तुमच्याच नावावरती राहील. सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणामध्ये लिमिटेशन ॲक्ट 1963 अंतर्गत हा निर्णय दिलाय. यामध्ये खाजगी अचल संपत्तीवरती लिमिटेशनची कालमर्यादा ही 12 वर्षे आहे, तर सरकारी अचल संपत्तीवरतीची कालमर्यादा 30 वर्षे आहे. जर कोणी व्यक्ती 12 वर्ष सातत्याने एखाद्या अचल संपत्तीवरती कब्जा करून असेल तर कायदाही त्याच व्यक्तीच्या बाजूने राहतो. त्यामुळे घर मालकांनी भाडेकरूंना भाडं न दिल्यास त्याचं वीज आणि पाण्याचं कनेक्शन कधीही तोडू नये, कारण भाडेकरू त्याच्या नावावरती कनेक्शन घेऊ शकतो आणि ते नंतर त्रासदायक ठरू शकतं. त्यासाठी घर मालकानं काय करायला हवं तर त्यानं रेंट ॲग्रीमेंट बनवूनच मगच त्या भाडेकरूला आपल्या घरामध्ये जागा द्यावी. आणि जर प्रॉपर्टीची कागदपत्र असतील तर ती नेहमी तुमच्याच नावावरती ठेवा. आणि जर कोणी कब्जा करण्याचा प्रयत्न करत असेल तर प्रॉपर्टी रिकामी करण्यासाठी भाडेकरूवरती जास्तीत जास्त दबाव आणा. त्यासाठी तुम्ही पोलिसांची मदत घेऊ शकता. त्यानंतर घर रिकामं करण्यासाठी तुम्ही लीगल नोटीस देखील तुम्ही पाठवत राहा. कायद्याचा आधार घ्या आणि कोर्टामध्ये केस दाखल करा, जेणेकरून
तुमची प्रॉपर्टी तुमच्या हातून जाणार नाही. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुमची प्रॉपर्टी तुमचीच राहावी असं वाटत असेल तर काही कागदपत्रांची काळजीही तुम्हाला घ्यावीच लागते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.